दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात शेती परवडत नाही अशी चर्चा अनेकदा होते. मात्र नियोजन, अभ्यास आणि योग्य पीक निवड केली तर याच मातीतून लाखोचं उत्पन्न मिळवता येतं. हे जालना जिल्ह्यातल्या एका युवा शेतकऱ्यानं सिद्ध करून दाखवलंय. सेंद्रिय पद्धतीने काटेकोर नियोजनातून आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करत या पठ्ठ्यानं दुष्काळी भागातही फायद्याची शेती करून दाखवली. जांभळाच्या शेतीतून लाखोचं उत्पन्न मिळवणाऱ्या या शेतकऱ्याचा प्रयोग आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरच्या भराडखेडा इथल्या युवा शेतकऱ्याची ही आहे यशोगाथा. जालना जिल्ह्याचा बदनापूर तालुका दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणारा हा परिसर. याच भागातील भराडखेडा येथील युवा शेतकरी दीपक पालवे यांनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. सोयाबीन, कापूस आणि हरभरा या पारंपरिक पिकांमध्ये वारंवार होणारं नुकसान आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे त्यांनी काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. माहिती घेत असताना त्यांना कोकणातील पालघर येथील बहाडोली जातीच्या जांभळाची माहिती मिळाली. 2019-20 मध्ये त्यांनी 2 एकर क्षेत्रात 400 जांभळाच्या रोपांची लागवड केली. 16x16 अंतरावर केलेली ही लागवड मर्यादित पाण्यात, योग्य नियोजन आणि सेंद्रिय पद्धतीने केलेली देखभाल यामुळे यशस्वी ठरले. 2019-20 मध्ये हे जांभूळचे झाड लावलेले 2 एकर मध्ये हे 400 झाड आहे. तर याचं साधं उत्पन्न 4 वर्षानंतर चालू होतं जांभूळचं उत्पन्न. तर पहिल्या वर्षी आम्हाला म्हणजे 4 वर्षानंतर जेव्हा लावले होते तेव्हा आम्हाला हे उत्पन्न एका झाडाला जवळपास 25, 30 ते 40 किलो निघले होते. आणि आता झाडं मोठाले झालेले, तर आता जवळपास याला 3 ते 4 कॅरेट माल निघू शकतो. लागवडीनंतर चौथ्या वर्षी जांभळाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली. पहिल्या वर्षी सुमारे 4 लाख, दुसऱ्या वर्षी 6 लाख आणि यंदा 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचं दीपक पालवे सांगतात. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या जांभळांना चांगली गुणवत्ता आणि उत्कृष्ट चव असल्यानं बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या 100 ते 150 रुपये प्रति किलो इतक्या दरानं छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत या जांभळांची विक्री होते. जांभूळला खर्च कमी आहे, उत्पन्न चांगलं आहे. फक्त एवढं थोडं नैसर्गिक संकट आहे. पाऊस जर आला तर थोडं हे, बाकी जांभळीला कुठलं संकट नाही, काही नाही. आणि आम्ही प्युअर ऑर्गॅनिक पद्धतीनं हे झाडं वाढवलेले आहे. म्हणजे दुसरं आम्ही रासायनिक खत वापरतच नाही. पुरं सेंद्रिय पद्धतीनंच गांडूळ खत असन किंवा मग आपलं शेणखत हेच वापरतो. जांभूळ शेतीमध्ये खर्च कमी आणि उत्पन्नाची क्षमता अधिक असल्याचा अनुभव आल्यानंतर पालवे यांनी आता शेतीचा विस्तार केलाय. यावर्षी त्यांनी आणखी 3 एकर क्षेत्रात 600 नवीन जांभूळ रोपांची लागवड केली. सुरुवातीच्या 3 वर्षात त्यांनी कांदा, सोयाबीन आणि गहू यासारखी आंतरपिकंही घेतली. पाण्याचं नियोजन करत त्यांनी जांभूळ बागेसह 6000 केशर आंब्याच्या झाडांचीही लागवड केली. एका झाडाला 3 ते 4 कॅरेटपर्यंत जांभळांचं उत्पादन होत असून एका फळाचं वजन साधारण 20 ते 25 ग्रॅमपर्यंत आहे. बागायतदारांना थेट ठोक विक्री न करता बांधावर आणि बाजारपेठेत जांभळाची विक्री केल्यामुळे खर्च वजा जाता 15 ते 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचं दीपक पालवे सांगतात. मराठवाडा म्हणजे पाणी कमी आहे, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाण्याची एवढी पश्चिम महाराष्ट्रासारखं पाणी नाही. तिथे एक तलाव आहे, राजेवाडी तलाव म्हणून. तिथून आम्ही विहीर खणून पाईपलाईन आणलेले आहेत 2, आणि त्याच्यावर ही सगळी शेती फळबाग केलेली आहे. दुष्काळी भागातही अभ्यासपूर्ण नियोजन, आधुनिक दृष्टिकोन आणि मेहनतीच्या जोरावर शेती फायदेशीर करता येते हे दीपक पालवे यांनी सिद्ध करून दाखवलंय. पारंपरिक शेतीसोबत फायद्याची शेती करण्याचा त्यांचा हा प्रयोग मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.